नमस्कार प्रेक्षकांनो. अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की भैरवी म्हणत असते की उद्या माझं प्रेझेंटेशन आहे. माझी जर झोप झाली नाही तर मी कसं प्रेझेंटेशन देणार आहे? त्यावरती अनिश म्हणतो की एक आयडिया आहे माझ्याकडे. भैरवी म्हणते काय? त्यावरती अनिश म्हणतो उद्या तुला जे प्रेझेंटेशन द्यायचे ना ते मला सांग, म्हणजे तुझी पण प्रॅक्टिस होईल आणि माझा पण टाइमपास होईल. भैरवी म्हणते माझं काम काय तुला टाइमपास वाटतो का? यावरती अनिश म्हणतो अरे यार तुम्ही बायका पण ना, तुमचं काही समजतच नाही. त्यावरती भैरवी म्हणते इट्स ओके फाईन, चल तुला समजणार आहे का पण ते? अनिश म्हणतो भैरवी तू काही न्यूक्लिअर वेपन बनवतेस का? भैरवी म्हणते म्हणजे? अनिश म्हणतो म्हणजे मग काय जास्त डिफिकल्ट नसणार आहे. बरं जाऊ दे, चल तुला जर प्रॅक्टिस नको असेल तर राहू दे. भैरवी म्हणते ॲक्च्युली बरंच होईल, माझी पण जरा प्रॅक्टिस होईल. त्यावरती अनिश म्हणतो ठीक आहे. पुढे भैरवी तिचं प्रेझेंटेशन म्हणायला लागते तर अनिश तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो. तिचं ज्यावेळेस प्रेझेंटेशन संपतं त्यावेळेस अनिश जोरजोरात टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा सो अमेझिंग यार, इम्प्रेसिव्ह. भैरवी म्हणते थँक्यू. पुढे ती त्याला म्हणते की आता ना मला छान वाटते, फिलिंग गुड कॉन्फिडंट. यावरती अनिश म्हणतो गुड, आता तू शांतपणे झोप, प्रिपेअर केले ना? नाहीतर एवढं प्रिपेअर केल्यानंतर सकाळी उशिरा उठशील. त्यावरती भैरवी म्हणते नाही, आता मी झोपणारच नाहीये, तू परत झोपेत बडबड करशील आणि माझी झोप मोडेल. अनिश म्हणतो नाही ग, मी आता नाही झोपणार, तुझी मीटिंग सक्सेसफुल व्हावी बस, बाकी काही नाही, नाहीतर माझं ना जागरण वाया जाईल, सो प्लीज तू माझं ऐक आणि तू झोप. असं म्हणून आता अनिश भैरवीचा हात पकडतो आणि तिला जबरदस्तीने झोपायला सांगतो. भैरवी झोपते पण अनिश तिच्यासाठी जागाच असतो आणि तो अधूनमधून भैरवीकडे प्रेमाने पाहतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ईशान आणि इरा हे दोघं जण त्यांच्या आजोबाला म्हणजे चंदोबाला कॉल करतात आणि इरा म्हणते की बाबा, तुम्हाला माहिती आहे का आज काका तुमच्याकडे आम्हाला सोडणार आहे, आम्हा दोघांना. त्यावरती ते म्हणतात की हां या या, आणि हो अगं तुझी आजी म्हणत होती तुम्ही इथेच 8 दिवस राहा आणि इथूनच समर कॅम्पला जा कोकणात. इरा विचारते आजोबा संयमी ताई उठली का? त्यावर ते म्हणतात नाही ग अजून नाही उठली, काही काम होतं का? त्यावरती इरा म्हणते की नाही, जरा ईशानला ना बोलायचं होतं तिच्यासोबत. त्यावरती म्हणतात बरं काही निरोप द्यायचा आहे का, मी देतो. त्यावरती इरा म्हणते की नाही, त्याला स्वतःलाच बोलायचं होतं. चंदोबा तिकडून म्हणतात बरं ठीक आहे, ती उठली ना की मी तिला सांगतो. इरा म्हणते नक्की सांगा हा. त्यावरती चंदनराव तिकडून म्हणतात हो ग माझी आई, नक्की सांगतो, आणि ते फोन ठेवतात. तर इकडे अनिश बसल्या बसल्या झोपलेला असतो आणि त्याला अचानक जाग येते. तो जेव्हा मोबाईल बघतो त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो आणि तो पटकन भैरवीजवळ येऊन तिला उठवायला लागतो, पण भैरवी काय उठायला तयारच नसते. ती म्हणते की झोपू दे ना मला, काय प्लीज कटकट करू नकोस यार. त्यावरती अनिश म्हणतो अगं उठ, वेळ झालाय. तो त्याचं डोकं खाजवतच म्हणतो आता हिला कसं उठू, पाणीच मारतो. तेवढ्यात मोबाईलवरचा अलाराम वाजू लागतो. भैरवी उठते आणि मोबाईलवरती टायमिंग पाहते आणि मोठ्यानेच म्हणते की व्हॉट द हेल. त्यावरती अनिश म्हणतो म्हणूनच तर तुला मी केव्हाचा उठवतोय. भैरवी डोक्याला हात लावते आणि म्हणते अरे 8:30 इथेच वाजलेत अनिश, आता मी कसं उरकू? त्यावरती तो म्हणतो तू पटकिनी उठ आणि तू जावर, बाकीचं मी बघतो. भैरवी आवरायला घेते तितक्यात तिला ऑफिसमधून फोन येतो. भैरवी वैतागतच म्हणते आता प्रत्येकाला सांगत बसू का मी? असं म्हणत ती फोन रिसीव्ह करते आणि म्हणते की स्टॉप वेस्टिंग माय टाईम, मी येतेच आहे, असं म्हणत ती पटकिनी फोन कट करते. अनिश पटकन येऊन तिच्या हातामध्ये पेस्ट आणि ब्रश देतो आणि म्हणतो तू ब्रश करून घे पटकन, तोपर्यंत मी तुझ्यासाठी नाश्त्याचं बघतो, असं म्हणत तिथून तो जातो. भैरवीला परत एकदा सारखा तिच्या ऑफिसमधून फोन येऊ लागतो. भैरवी तो फोन कट करते आणि तिथून फ्रेश व्हायला जाते. पुढे ती फ्रेश येऊन आलेली असते. तेवढ्यात अनिश भैरवीसाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट घेऊन येतो आणि म्हणतो तू पटकन खाऊन घे, मी तुझ्यासाठी पटकन टिफिन बनवतो. भैरवी ऑफिसला जायला निघते. अनिश तिला आवाज देत म्हणतो की भैरवी हा तुझा टिफिन घे. भैरवी म्हणते अरे यार गाडीची चावी राहिली आहे. त्यावरती तो म्हणतो की आता गाडीने जाऊ नकोस, मी तुझी कॅब बुक केलेली आहे, OTP येईलच तुला. यावरती भैरवीला फार आनंद होतो आणि ती खुश होऊन म्हणते व्हॉट, संध्याकाळी ना तुला माझ्याकडून ट्रीट देईल हा. त्यावरती हिरा मोठ्यानेच हसत म्हणते की मला पण पाहिजे. अनिश म्हणतोय गप, तुझा काय संबंध आहे ग? त्यावरती हिरा म्हणते हो सॉरी, तुमच्या दोघांची डेट असेल ना. यावरती भैरवी काही बोलणार तेवढ्यात तिची कॅब आलेली असते. अनिश म्हणतो तू जा पटकिनी. अशा ह्या घाई गडबडीमध्ये अनिशने भैरवीला खूप छान प्रकारे सपोर्ट केलेला असतो. त्यामुळं आता भैरवी तिच्या कामावरती वेळेवरती पोचेल. पुढे इरा अनिश जवळ जाऊन म्हणते की अनिश काका, झाली का बायकोची सेवा करून? अनिश म्हणतो तू आगाऊपणा करू नकोस हा, चल लवकर आवरून घे, आपल्याला शाळेत जायचे, त्यानंतर आजी आजोबांकडे पण जायचे. अनिश जेव्हा ह्या दोघांना शाळेत सोडवायला जातो त्यावेळेस तोरणे समोर येतात आणि म्हणू लागतात की अरे वा अनिश, पोरांची ड्युटी तुझ्याकडे आहे वाटतं. त्यावरती अनिश म्हणतो की हो, त्यांच्या शाळेचं ॲडमिशनचं काम आहे ना. त्यावरती तोरणे म्हणतात की अच्छा ती इंटरनॅशनल शाळा का? आणि पुढे ते विचारतात की खूप महाग असेल नाही?
त्यावरती अनिश म्हणतो की ते आधीपासूनच त्या बोर्डमध्ये होते ना, म्हणून ती शाळा आहे. तोरणे म्हणतात, बरं अनिश, सध्या तू काही काम करतोस की नाही? ते लोकांना जंगल वगैरे दाखवतोस म्हणे. त्यावरती अनिश म्हणतो, त्याला जंगल सफारी असं म्हणतात. तोरणे म्हणतात, हां तेच. हल्ली बंद आहे का? कारण हल्ली घरीच दिसतो तू. अनिश म्हणतो, सध्या ते जरा होल्डवर आहे. त्यावरती तोरणे म्हणतात, चांगलं आहे. घरी कमावती बायको आहे, त्यामुळे नवरा निवांत. ते म्हणतात ना, मुलगी सुसळी पडली, पण तुमच्याकडे तर मुलगा सुसळी पडलेला आहे. त्यावरती अनिशला राग येतो आणि तो म्हणतो, जरा जास्तच बोलताय, असं नाही वाटत का तुम्हाला? पुढे अनिश म्हणतो, चला आम्हाला उशीर होतोय, येतो मी. असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तर तोरणे परत एकदा अनिशला अडवत म्हणतात की हां, तसं पण घरी आल्यावर तू मोकळंच असशील. पुढे म्हणतात, इथं आम्ही एक दिवस जरी सुट्टी घेतली तरी आमची बायको दिवसभर कटकट करत असते. पण तुझं चांगलं आहे, कमावत्या बायकोचा निवांत नवरा. अरे नशीब लागतं याला, ऑल द बेस्ट. असं म्हणून तोरणे तिथून हसत निघून जातात. मित्रांनो, खरं तर या मालिकेतून आपल्याला एक संदेश चांगलाच मिळतो की जर बायको कमवती असेल तर नवऱ्याने घर सांभाळायला काय हरकत आहे. प्रत्येक वेळेसच बाईनेच घरातलं काम करायचं आणि ऑफिसची कामंही तिनेच करायची आणि नवऱ्याने फक्त ऑफिसचीच कामं करायची, हे चुकीचं नाही वाटत का? यावरती खरं तर चर्चा झालीच हवी. एकाने जर बाहेरचं काम करत असेल तर एकाने घर सांभाळत तर काय हरकत आहे? मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, यामध्ये भेदभाव कशाला करायला हवा? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि खरंच या गोष्टीवरती चर्चा व्हायलाच हवी. चला तर आता पुढे पाहूया आपण. तर आता तरुणांचं असं बोलणं ऐकून अनिशला थोडंफार वाईट वाटलेलं असतं. ईशान त्याला विचारतो की काका, अरे निघूयात का आपण? उशीर होतोय. त्यावरती अनिश म्हणतो, हो चला निघूया. स्टॉपवर आल्यावरती कॅब आलेली नसते, म्हणून तो कॅबवाल्याला फोन लावायला लागतो. तेवढ्या तिकडे ईशा आणि इरा हे संयमीला फोन लावतात. संयमी फोन उचलते. ईशान तिला म्हणतो की हॅलो ताई, मी ते ॲडमिशनच्या कामासाठी जात होतो ना, म्हणून तुला फोन केला. त्यावरती संयमी म्हणते, ठीक आहे. ईशान विचारतो की उठलीस का तू? त्यावरती संयमी रागातच म्हणते की उठले नसते तर बोलत असते का ईशान मी तुझ्याशी? त्यावरती ईशान विचारतो, ताई चिडलीस का तू माझ्यावरती? संयमी म्हणते, नाही रे, तू पोलिसांना जाऊन माझी कंप्लेंट केली ना, त्यामुळे मला खूप आनंद झालाय. ईशान म्हणतो, अगं पण मला काय माहिती की त्या गाडीवरती तू चिठ्ठी लावली होतीस ते. यावरती संयमी म्हणते, पण तुला कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? ईशान म्हणतो, अगं आम्हाला वाटलेलं की आम्ही आपल्या सोसायटीला प्रोटेक्ट करणार. त्यावरती संयमी म्हणते, अरे पण तुला काय गरज होती? तुला कळतंय का तुझ्यामुळे केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय? ईशान म्हणतो, अगं पण ताई, आता ते सगळं सॉल्व्ह झाले ना. आजोबा म्हणाले पोलीस काकांना की मी संयमीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि पोलीस काका पण म्हणाले की आम्ही संयमीला फक्त समज देऊ आणि सोडून देऊ, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम होणार नाही आता. यावरती संयमी म्हणते, अरे पण ईशान, मला त्यांना फेस करावं लागणार आहे. ईशान म्हणतो, त्यांना म्हणजे अच्छा आजोबांना? अगं ताई, पण तू समजतीस तेवढे ते वाईट नाही आहेत गं. संयमी म्हणते, व्हॉट एव्हर. यावरती ईशान म्हणतो, ताई प्लीज चिडू नकोस ना माझ्यावर. आम्ही ना थोड्या वेळाने तुला घ्यायला येणार आहे. तेव्हा काका मला मला म्हटला होता की आपण लगेच संयमी ताईला घेऊन येऊ, म्हणून मी तुला फोन केला. प्लीज माझ्यावरती चिडू नकोस ना. यावरती संयमी म्हणते, ठीक आहे चल बाय. आता पुन्हा घरी जावं लागणार आणि आजोबांचं बोलणं खावं लागणार, या विचाराने संयमी डोक्याला हात लावून बसलेली असते. तर इकडे चंदनराव आणि मीना हे चहा घेत गप्पा मारत बसलेली असतात. चंदनराव मीनाला विचारतात, काय गं मीना, संयमी उठली का नाही अजून? यावरती मीना म्हणते, नाही वाटतं, खोलीच्या बाहेर पण आली नाहीये ती. चंदनराव विचारतात, तुझं काही बोलणं झालं का तिच्यासोबत? यावरती मीना म्हणते की ती माझ्याशी बोलायलाच तयार नाहीये. या मुलांची ना मला खूप काळजी वाटायला लागली. तुम्हाला वाटत असेल की मी अति करते, पण रात्री 2दा उठून मी तिच्या खोलीत जाऊन बघितलं. एकतर पेपरमध्ये काही बाई आपण असं वाचतो, ही मुलं आजकालची ना डोक्यात राग घालून काय करतील ना, काही सांगता येत नाही. चंदनराव म्हणतात की हे बघ ना, मुलं चुका करणार आणि त्यांची चूक आपण दाखवली की वरतून ते आपल्यावरतीच चिडणार. मीना म्हणते, म्हणूनच मी ठरवले 2-3 दिवस ना संयमीला इकडेच घेऊन येऊ. इथे राहिली असती तर तिची जास्त चिडचिड झाली नसती. पुढे मीना म्हणते की ह्या नको त्या वयामध्ये ना ह्या संयमीला भैरवीचा जास्त सहवास मिळतोय. त्यावरती चंदनराव म्हणतात की म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय, आपण ना काही दिवस कोकणातलं घर सोडून इथेच राहू. भैरवी माझगावकरांकडे गेल्यावरती काळजी कमी होण्याची ऐवजी ना वाढली आहे. जोपर्यंत सगळं काही इथे सुरळीत होत नाही ना, याची खात्री आपल्याला पटत नाही ना, तोपर्यंत मी काय माझा मुक्काम इथून हलवणार नाही. मीना म्हणते, अगदी माझ्या मनातलंच बोलला बघा. जो काही हवेचा त्रास होणार आहे ना मला, तो मी सोसेल, पण आता दृष्टीआड सृष्टी नको. त्यानंतर इकडे अशोक मामा त्यांचा फोन घेऊन ईश्वर काकांकडे येतात आणि म्हणतात की हे बघ, मला कोणाचा तरी फोन येऊन गेला. पुढे अशोक मामांना कळतं की हा फोन तर बँकेतून आलेला. अशोक मामा म्हणतात, अरे हा तर बँकेचा फोन आहे, मला फोन करायलाच हवा. ऐक ना ईश्वर, मला ना यातलं काहीच कळत नाही, तू फोन कर ना प्लीज. अरे माझ्या एफडीचं काम बाकी रे. त्यावरती ईश्वर काका म्हणतात, अरे एवढं काय, तू नाही या बाबतीत मागे राहिलास बरं का अशोक.
अशोक मामा म्हणतात की रात्रीची जास्त झाली ना की तुझा मोबाईलचा तू पासवर्ड विसरतोस आणि तू मला सांगतोयस का आता. ईश्वर काका म्हणतात काय रे एकदा झालं तर मग तू आयुष्यभर ऐकवणारस का मला. अशोक मामा म्हणतात बरं लाव ना फोन लावणार रे माझे पैसे अडकलेत रे. ईश्वर काका फोन लावायचा प्रयत्न करतात. तिकडून आवाज येतो की वेलकम टू गौरव कोऑपरेटिव्ह बँक. मराठीमध्ये असेल तर एक दाबा, हिंदीत असेल तर दोन दाबा. असं म्हटल्यावरती अशोक मामा एक दाबतात. परत तिकडून आवाज येतो की जर एक्झिस्टिंग कस्टमर असाल तर एक दाबा, नवीन अकाउंट खोलणार असाल तर दोन दाबा. अशोक मामा एक दाबतात. पुढे ही बाई परत एकदा एक एक नंबर दाबायला सांगते. अशोक मामा वैतागतात आणि चिडतच म्हणतात ए चुप चुप. ईश्वर काका म्हणतात अरे तिच्यावर काय चिडतोयस तिला कळतंय का ते. अशोक मामा म्हणतात मग नाहीतर काय उगाच आपलं ती बाई काहीतरी बोलत बसली. तेवढ्या तिथे रियांश येतो. रियांश विचारतो आजोबा मी काही मदत करू का. त्यावरती अशोक मामा म्हणतात काय ना रे मला बँकेचा फोन आला होता. माझ्या एफडीचं काय झालं ना ते आज कळणार होतं. जरा फोन लावून देशील का. ते काय आहे ना ते इतके पटापटा बोलतात ना की जरा माझा गोंधळच उडालाय. त्यावरती रियांश म्हणतो की आय अंडरस्टँड आजोबा मी करतो तुम्ही जरा बसा. तर दुसरीकडे अनिश हा संयमीला घ्यायला भैरवीच्या घरी जातो. इराईशा हे दोघं जण खाली खेळायला गेलेले असतात. अनिश पुढे मीना आणि चंद्रराव यांच्यासोबत थोड्या गप्पा मारतो. पुढे तो संयमीबद्दल विचारू लागतो. त्यावेळेस मीना म्हणते की ती उठलीये पण काहीच बोलत नाहीये, चहा पिऊन पुन्हा खोलीत जाऊन बसली. त्यावरती अनिश म्हणतो ठीक आहे मी तिला बोलवतो. पुढे तो संयमीला आवाज देऊन बाहेर बोलवून घेतो. संयमी जेव्हा तिथे येते तेव्हा अनिश तिला म्हणतो चल आवरून घे आपण घरी जाऊयात. यावरती संयमी म्हणते की मी नाही येणार काका आणि ती पुन्हा जायला लागते. अनिश तिला आवाज देऊन म्हणतो की हे बघ सॅम डोंट वरी तुला कुणी काही बोलणार नाहीये. यावरती तिचे आजोबा चंदनराव म्हणतात की का का बरं कुणी काही बोलणार नाहीये आतापर्यंत काहीच बोललो नाही ना म्हणूनच ही वेळ आली. यावरती अनिश म्हणतो की काका प्लीज आणि संयमीला म्हणतो की हे बघ बाबा तुला काहीच बोलणार नाहीये. यावरती संयमी म्हणते की आय होप्स काका तू त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखतो. मला कसं आणि काय किती खडूसपणे बोलायचं ना याची तयारी सुद्धा त्यांची सुरू झालेली असेल. आरडाओरडा करून अख्खं घर डोक्यावर घेतलं असेल त्यांनी. या घरात असली थेरं आधी कधीच झाली नव्हती आणि मला संयमीची लाज वाटते असं वगैरे ते म्हणून मोकळे झाले असतील. यावरती अनिश म्हणतो की नाही असं काहीच बोलले नाही येत ते. संयमी म्हणते आत्ता बोलले नसतील पण मी शुअर आहे की ते नक्कीच बोलतील. मीही त्यांना आता चांगलं ओळखायला लागले. काका ते आतल्या आत ना सफोकेट होत असतील बघ. मला कसं आणि किती कुसकटपणे बोलायचं ना याची तयारी सुरू केली असेल. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. आता पुढील भागामध्ये संयमी घरी आल्यावरती अशोक मामांची काय रिॲक्शन असेल ते आपल्याला पाहायला मिळेल. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.